दाऊद इब्राहिमच्या मुंबई आणि रत्नागिरीतील मालमत्तांचा आज लिलाव पार पडतोय। खेड तालुक्यातील कोट्यावधींच्या मालमत्तेचा आज लिलाव होतोय। आज दुपारी 2 वाजता गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे। तर यामध्ये खेडमधल्या प्रॉपर्टीचा सुद्धा समावेश आहे। दुपारी 2 वाजता गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांचा हा लिलाव पार पडतोय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण। निखिल, दाऊद इब्राहिमच्या मुंबई आणि रत्नागिरीतील मालमत्तांचा आज लिलाव पार पडतोय। हा लिलाव नेमका कसा असणार आहे? नक्कीच अमित, आपण ज्याप्रमाणे ही संपूर्णपणे प्रकरण पाहतोय, दाऊद इब्राहिम याच्या संपूर्णपणे जी मालमत्ता आहे ती स्थगित करण्याचं या ठिकाणी आहे कोर्टाने आदेश दिलेले होते। त्यानंतर ही जी संपूर्णपणे मालमत्ता आहे ती आता लिलावासाठी काढण्यात आलेली आहे। प्रामुख्याने पाहायचं झालं तर याआधी देखील मुंबईमधील मालमत्तेचा जो लिलाव आहे तो झालेला होता। कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी तेव्हा देखील लिलावात काढलेली होती। तर आज रत्नागिरी आणि मुंबईतील काही प्रॉपर्टी आहेत ती या ठिकाणी लिलावात काढण्यात आलेली आहे। प्रामुख्याने पाहायचं झालं तर रत्नागिरी येथील त्यांची जे संपूर्णपणे बंगले असतील, त्यासोबतच फळबागा असतील आणि शेती असतील, ही संपूर्णपणे जी प्रॉपर्टी आहे ती आता लिलावात काढण्यात आलेली आहे। आज दुपारी आहे तो हा संपूर्णपणे लिलावाला सुरुवात होऊन या ठिकाणी आहे। प्रामुख्याने पाहायचं झालं तर या लिलावामध्ये जी गावखेड्यातली प्रॉपर्टी आहे तिला प्रामुख्याने लिलावात काढण्यात येणार असून कोट्यावधीची प्रॉपर्टी आहे ती या ठिकाणी बोलू शकतो। आणि या संपूर्णपणे लिलावातून दाऊद इब्राहिम यांची आणखीन देखील जी काही प्रॉपर्टी असेल ती भविष्यात देखील लिलावात काढण्यात येण्याच्या पूर्णपणे शक्यता आहेत। नक्कीच निखिल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।